नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे बिग बॉस मराठी हा 6 तारखेला संपणार आहे आणि त्याचे एक मोठं कारण मानलं जात होतं की सलमान खानचा हिंदी बिग बॉस 18 येतोय। तर मित्रांनो, हा हिंदी बिग बॉस 18चा प्रोमो आलेला आहे। कलर्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांचा प्रोमो आलेला आहे। गेला सीझन आपण पाहिला की अनिल कपूरने जो आहे तो होस्ट केला होता, मात्र तो सीझन जो आहे फ्लॉप आहे असं प्रेक्षकांच्या म्हणण्याने होतं। त्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटत होतं की नेझीला जी आहे ती ट्रॉफी मिळावी, पण नंतर ती ट्रॉफी जी आहे ती सना मकबूल हिला देण्यात आली। मात्र त्या निर्णयामुळे अनिल कपूरवरती लोक जे आहे ते नाराज होते। लोकांचं म्हणणं होतं की शोच्या अगेन्स्ट जाऊन एखादा चांगला निर्णय अनिल कपूर घेऊ शकत नाही, जे सलमान खान घेऊ शकतात। आणि आता सलमान खान आणि बिग बॉसचं नातं असं आहे की बिग बॉस म्हणलं की सलमान खानच होस्ट जे आहे ते सगळ्यांना दिसतात, कारण हा हिंदीतला सर्वात पहिला शो आहे। त्याच्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या राज्यांनी आपापले बिग बॉस सुरू केले, मात्र हिंदीमध्ये पहिला सुरू झालेला बिग बॉस हर्षद वारसी यांनी जे आहे ते शूट केला होता आणि त्याच्यानंतर सलमान खानकडे तो शो आला होता। मात्र आता या शोचा नवीन प्रोमो आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सलमान खान आपल्या दबंग स्टाईलने जे आहे ते बिग बॉसचं इंट्रोडक्शन जे आहे ते लोकांना करत आहेत की येणाऱ्या 6 तारखेला संध्याकाळी बिग बॉसचा प्रायमर जो आहे तो रिलीज होत आहे आणि त्याच दिवशी म्हणजे 5 तारखेला बिग बॉस मराठी हा संपणार आहे। बाकी आता बिग बॉस हिंदीमध्ये पाहायसारखं हे असणार आहे की कारण काय आहे की सलमान खान गेल्या वर्षी नव्हते, त्याच्यामुळे त्यांची किंमत आता लोकांना कळालेली आहे आणि बिग बॉस मराठी चर्चेत आल्यामुळे आता बिग बॉस हिंदी चर्चेत येणं हे स्वाभाविकच आहे महाराष्ट्रामध्ये तरी। त्याच्यामुळे पाहण्यासारखी गोष्ट हीच आहे की आता बिग बॉस हिंदी कशा प्रकारे चालतो आणि त्याची TRP ही आभाळ जे आहे ते शिवते का नाही। बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। नमस्कार।